मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा। बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेत छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता। 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आणि इथे आपल्याला याप्रमाणे छान असा आकार द्यायचा आहे। पहिले असं गोल द्यायचं, थोडंसं रेषेच्या बाहेर यायचं आणि इथून पुन्हा असं रेषेवरती मिळवायचं। मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा। नंतरून घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची आणि बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करायचा। पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे। पिन काढून घ्यायची, पुन्हा कॅनव्हासला घडी मारायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा उलटवून घ्यायचा। बघा याप्रमाणे आपला आकार तयार झाला की आपल्याला रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडायचं आणि बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं। इथे सेंटरला एक कट मारायचा। नंतरून घ्यायचं आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं ते अस्तर। पीस अगदी व्यवस्थित करून ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं। इथे आपण अस्तरला सेंटर काढायचं राहिला आहे आपला, तर पुन्हा घडी मारून आणि त्याचं सेंटर असं काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला कॅनव्हास ठेवायला मदत होते। बघा ह्याप्रमाणे सेंटर काढला। आता अस्तर आहे ना आपल्याला पीसवर असं व्यवस्थित आथरून घ्यायचं आहे। त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास बरोबर सेंटरला सेंटर लावून पिन लावून घ्यायची। इथे सुद्धा अगदी व्यवस्थित अशी पिन लावून घ्यायची आहे। जी रेषा आपण मारली त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची, म्हणजे कुठे आपला गळ्याचा आकार चुकणार नाही। बघा याप्रमाणे अगदी व्यवस्थित आणि सावकाश आज तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। बघा हा मधला कपडा कट केला की पूर्ण गळ्यावरती आपल्याला असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे। शिलाईला धक्का लागणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे, म्हणजे छान असा गळ्याचा आकार तयार होईल। आता अस्तर आणि कॅनव्हासमध्ये पलटी करायचं असं आणि वरतून छान अशी दापटीप इथे द्यायची। व्यवस्थित अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची आहे आणि परफेक्ट गळा तयार करायचा आहे। अगदी व्यवस्थित असा अस्तर आणि वरचा जो कपडा आहे तो बोटाने व्यवस्थित करून मगच इथे शिलाई मारायची, म्हणजे छान अशी फिनिशिंग आपल्या गळ्याला येते। बघा किती सुंदर असा गळा तयार झाला आहे। कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला असे छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळेल, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये।
आता जो उरलेला कपडा आहे एक्स्ट्राचा तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. पाठीवरती आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. एक पट्टी घ्यायची ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून पट्टी लावून घ्यायची. शिलाई मारून झाली की पट्टीवरती दाबटीप द्यायची आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. छान असा पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे. दोन 2 इंचाच्या आपण ह्या पट्ट्या घेतलेल्या आहे त्या अशा एकावर एक ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे एका बाजूने. 3 ते 3.5 इंचाचे आपण याचे तुकडे केले, त्याला असं फोल्ड करायचं आहे. बघा 3 ते 3.5 इंचाचे आपण ही पट्टीला असं कट करून तिला असं फोल्ड करायचं आणि इथे हाताने ना अशा चुन्या टाकून घ्यायच्या आणि इथे घ्यायची शिलाई मारून. उरलेला कपडा कट करून घ्यायचा. याचं सुद्धा आपल्याला तसंच बनवायचं. बघा ह्याप्रमाणे असं फोल्ड करायचं आणि इथून टोकापासून असे प्लेट पाडायला सुरुवात करायची आणि इथे पकडून आपण इथे शिलाई मारून घ्यायची. छान अशी डिझाईन आपली तयार होते. अशीच डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची आहे. इथे काय करायचं आपल्याला, आता वरतून जिथपर्यंत आपली जी हे आहे ना गळ्याचा आकार, तिथे आपण आहे ना थोडंसं खडून ना एक रेष मारून घ्यायची, म्हणजे आपल्याला डिझाईन लावायला सोपं जाईल. पहिले आपल्याला इथे ना लेस लावून घ्यायची आहे. गळ्याचा जो उभा भाग आहे त्याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. छान अशी लेस तुम्ही इथे लावू शकता आणि कोणती कॉन्ट्रास्ट लेससुद्धा इथे वापरू शकता. लेसला डबल शिलाई मारून छान अशी फिनिशिंग द्यायची आहे. अर्धा इंच अंतर सोडून आणखी एक आपल्याला लेस लावून घ्यायची इथे. बघा ह्याप्रमाणे आपण इथे लेस लावून घेतली. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ह्याचप्रमाणे लेस लावून घ्यायची आहे. इथे सुद्धा अर्धा इंच अंतर सोडून आणखी एक आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. आता गळ्याला आपल्याला खालच्या साईडनी ही डिझाईन अशी ह्या पद्धतीने लावून घ्यायची आहे. बरोबर जे कलर आहे तसे मॅच करून आणि ती डिझाईन आपल्याला पूर्ण करायची आहे. पूर्ण खालच्या साईडनी सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा अशी गळ्याच्या पूर्ण बाजूला सुद्धा इथे लावून पूर्ण करू शकता. तुम्हाला हवे असल्यास फक्त खालच्या साईडला तुम्ही लावा किंवा पूर्ण अशी सुद्धा लावली तरी छान दिसते. आणि याच्यावरती आपल्याला लेस लावून ही डिझाईन पूर्ण करायची. लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची आहे.
म्हणून पहिले एक बाजूनी अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. बघा शिलाई मारून झाली की आता आपल्याला बनवायची सुंदर अशी लटकन. इथे कमरेला सुद्धा तुम्ही लेस लावू शकता, त्याच्याने सुंदर असा लुक आपल्या डिझाईनला येईल. नॉड घ्यायची आणि जी डिझाईन आपण गळ्याला वापरली तीच घ्यायची आणि हे चौकोनी तुकडे आपल्याला इथे घ्यायचे. बघा ह्याप्रमाणे चौकोनी तुकडे घेऊन जी डिझाईन आपण गळ्याला वापरली तीच डिझाईन अशी कोपऱ्यामध्ये ठेवायची आणि याच्यावरती शिलाई मारून पॅक करायची. वरचा जो पदर येतो त्याच्यावर असा फोल्ड करायचा, पुन्हा एक शिलाई मारून ही डिझाईन पॅक करायची. ओपन करून पूर्ण त्रिकोण आपल्याला शिलाई मारून घ्यायचा आहे. आणि एक लेस आपल्याला इथे लावून घ्यायची, जी लेस आपण गळ्यावरती लावली तीच. नॉट ठेवून सुंदर असं लटकन इथे आपल्याला बनवायचं आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. बघा ह्याप्रमाणे हा पूर्ण त्रिकोण आपल्याला इथे पॅक करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला सुंदर अशी लेस लावून हे लटकन सुद्धा आपल्याला पूर्ण छान बनवायचं आहे. इथे ठेवायची नॉड आणि हे फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची. छान असं लटकन अगदी कमी वेळात तयार होतं. आता वरतून 2.5 इंच मोजायचं आणि दोघंही नॉड जॉईंट करून घ्यायचे. आता बघायचं आपल्या डिझाईनचा हा फायनल लुक. मैत्रिणींनो, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. आणि मस्त मस्त डिझाईन्स आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही लवकर सबस्क्राईब करून व्हिडिओ बघण्याचा आनंद घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.